तुर्बे डम्पिंग ग्राउंड याचा त्रास सुरू असताना सुद्धा गेले 15 वर्षापासून हे डम्पिंग ग्राउंड हटवावं ही मागणी आमचे स्थानिक नगरसेवक, आमचे नेते सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी करत आहेत. परंतु तो निर्णय न घेता या ठिकाणी एक प्रोजेक्ट आणण्याचा निर्णय जो महानगरपालिकेने घेतलेला आहे, या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी सुरेश कुलकर्णी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याला विरोध करण्याकरता या ठिकाणी त्यांनी उपोषणाला ते बसले होते. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आयुक्त यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि जोपर्यंत येथील नागरिकांचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा प्रोजेक्ट होणार नाही. या बदल्यामध्ये 25 एकरचा जर हा प्रोजेक्ट असेल तर MIDCकडनं कुठली तरी जागा आपण मागून घेऊ जी वस्तीमध्ये नसेल आणि त्या ठिकाणी प्रोजेक्ट करू, ही कुलकर्णी साहेबांची मागणी आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पुढील बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या दालनामध्ये होईल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय होईल. आणि आम्ही कुलकर्णी साहेबांना विनंती केलेली आहे की आपण उपोषण सोडा आणि ती त्यांनी विनंती मान्य केलेली आहे. हे बघा, प्रयत्नांती परमेश्वर, नक्की यश मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. खासदार म्हस्के साहेब या ठिकाणी आले. सुरेशभाई कुलकर्णी यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजाननराव दानगे या ठिकाणी, आपण सर्व चौगुले साहेब वगैरे सर्व या ठिकाणी आहेत. एक का गोष्ट समाधान मला वाटतं की आपले खासदार म्हस्के साहेब यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी भेट दिली आणि ज्या कारणासाठी आपलं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, ते सोडवण्याचं आवाहन केलं आणि त्यामुळे आपण सर्वांनी उपोषण सोडलं. निश्चितपणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत मीटिंग ठेवलेली आहे, सध्या दिल्लीला आहेत. त्याल्यावर आपल्या सर्वांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि एक गोष्ट निश्चित आहे की आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय आता दुसरा कोणता मार्ग नाही. आणि म्हस्के साहेबांनी सांगितलं की रस्त्यावरची लढाई असेल तर आम्ही त्या ठिकाणी आहोत रस्त्यावरची लढाईमध्ये, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. शिंदेसाहेब दिल्लीहून परत आले की आमची बैठक या ठिकाणी होईल, कमिशनर साहेब वगैरे राहतील आणि पर्यायी जागा ज्यामुळे कोणाला त्रास, म्हणजे रहिवासी ठिकाणी करण्याची गरजच नाही आहे. माणूस मोठा आहे की प्रकल्प मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या न्याय मागणीसाठी जे आंदोलन केलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो.